चित्रकला स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ आज पुण्यात पार पडला। स्पर्धेतल्या 2 चिमुरड्यांनी यावेळी आपली बक्षिसाची रक्कम दुष्काळग्रस्तांना दिली आहे। राज्यभरातल्या अगदी लहान गावांपासून मोठ्या शहरांपर्यंतच्या मुलांना सामावून घेणाऱ्या सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज पुण्याच्या सकाळ कार्यालयात पार पडला। अनेक मुलांसाठी या स्पर्धेत विजेता होणं हा नवा अनुभव होता। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा होत असल्यानं यात सहभागी व्हायला मजा येत असल्याचं त्यांनी सांगितलं। असं वाटलं नव्हतं, लाईक खूप कॉम्पिटिशन्स होते आणि असं वाटलं नाही, पण आता खूप चांगलं वाटतं अँड व्हेरी हॅपी। सगळ्या फ्रेंड्सला असं सांगा वाटतं। मला मी काढलेलं स्कूल ड्रेसेस म्हणजे मधली सुट्टी आणि मला वाटलेलं की मी फर्स्ट होईल, पण मला आता सेकंड आले, पण तरी चांगलं वाटतं मला। राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे। या संदर्भात वर्तमानपत्रात सातत्याने बातम्या येत आहेत। या बातम्या वाचून या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या 2 मुलींनी आपली बक्षिसाची रक्कम दुष्काळग्रस्त भागासाठी मदत म्हणून दिली आहे। कारण की आता इथे पुण्यात काही आढळत नाही, पण तिकडे त्यांना पाणी नाही प्यायला वगैरे, आणि शहरात इथे असं पाण्याची पाणी वाया जातं वगैरे, म्हणून मग त्यांना जरा मी बातमी पेपर ते वाचते, मग तेव्हा मला असंच वाटलं पाणी कमी पडतं, त्यांना खाली खूप असं विहिरी पण पडलाय, त्यांना असं खोदून घ्यावं लागतं पाणी, म्हणून मला वाटलं। सकाळ माध्यम समूहातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत या मुलांकडून सामाजिक जाणीवेचा एक नवा पैलू पुढे येतोय। अभिव्यक्त होण्यासाठी मोकळीक दिली असता मुलांच्या संवेदना जागृत होतात असं म्हटलं जातं। याचंच हे उदाहरण आहे। साम टीव्ही पुणे।